आज विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यामध्ये दक्षतेचा इशारा. अकोल्यामध्ये काल उच्चांकी 46.9 अंश तापमानाची नोंद, तर अमरावती 46.8 अंशांवर. भारतामध्ये उष्णतेचा कहर. जगातील 100 पैकी 92 सर्वाधिक उष्ण शहर भारतात. उष्ण शहरांमध्ये भारताचा रेकॉर्ड. रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, संजय निरुपम आणि कामगार नेते शशांक राव राहणार उपस्थित. विधान परिषद उमेदवारीसाठी शिवसेनेची बच्चू कडूंना अट. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट. बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे लक्ष, तर नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित. रोहित पवार उद्या पुण्यातील सीआयडी ऑफिसला देणार भेट. अजितदादांच्या अपघाताच्या तपासाची सद्यस्थिती जाणून घेत नवीन माहिती देणार. दादांच्या अपघाताला 3 महिने पूर्ण होणार. बंधू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार. 7व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीची एसआयटी मागणी करणार. काल 6व्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये नवी घडामोड. आणखी एका पीडितेची अन्याय झाल्याची एसआयटीला माहिती. इच्छेविरुद्ध आरोपी अयाननं स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप. यवतमाळच्या कारेगाव शिवारामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा. 6 जणांना अटक. शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा. माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीनं वापरलं गेलं, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो. बागेश्वर बाबाकडून दिलगिरी. नंदुरबारमध्ये मशिदीत नमाज पठण सुरू असताना शिरला साप. सुदैवानं कोणालाही इजा नाही. मोठा अनर्थ टळला. पीर गेब मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असतानाची घटना. कोलकात्यामध्ये अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. मोदी प्रामाणिकपणे निवडणूक जिंकू शकत नाहीत, त्यांना ईडी सीबीआय मदतीला लागतातच, केजरीवालांचा निशाणा. अमेरिकन शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द. इराणला चर्चा करायची असल्यास त्यांनी पुढाकार घ्यावा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका.